नमस्कार बालमित्र मैत्रिणींनो, माझे नाव श्रीमती नंदा विजय सावंत, सहाय्यक शिक्षिका, महाराणी सईबाई विद्या मंदिर. 100 दिवस 100 बोधकथा वाचन या उपक्रमांतर्गत आज मी तुमच्यासमोर 12वी कथा सादर करत आहे. कथेचं शीर्षक आहे अरब व्यापारी आणि उंट. एकदा एक अरब व्यापारी उंट घेऊन आपल्या भारतात व्यापार करण्यासाठी आला. दिवसभर सर्वत्र फिरून रात्र झाल्यावर आता रात्रीचा मुक्काम कोठे करावा या विचारात असतानाच तो एका मशिदीजवळ आला. मशिदीमध्ये एक फकीर राहत होता. त्याला आपली सगळी हकीकत त्याने सांगितली. उंटाला आणि आपल्याला निवाऱ्यासाठी जागा हवी आहे हे त्याने त्या फकीराला सांगितले. फकीराने उंटाला मशिदीबाहेर बांधण्यास सांगितले. अरब माणसाने फकीराकडे खुंटी आणि दोरीची मागणी केली, कारण उंटाला खुंटीने दोरीच्या साह्याने त्याला बांधायचे होते. दोरीने बांधल्याशिवाय उंटाला आराम मिळत नाही असे अरब व्यापाऱ्याचे म्हणणे होते. मग फकीराने काल्पनिक खुंटी आणि काल्पनिक दोरीने उंटाला बांधल्यासारखे केले. त्याप्रमाणे उंट पटकन खाली बसला आणि आराम करू लागला. सकाळ झाली, मात्र सकाळी उंट काही उठेना. अरबाने फकीराला सांगितले. त्यावर फकीराने लगेच येऊन खुंटी आणि काल्पनिक दोरी सोडली. त्याबरोबर उंट ताडकन उभा राहिला आणि रस्त्याने चालू लागला. या कथेचं तात्पर्य, जे सवयींचे गुलाम असतात ते स्वतःचे स्वातंत्र्य गमावतात. धन्यवाद.